नमस्कार। आवाज़ जनता की में आप सभी का स्वागत है। वरिष्ठ समाज सेवक और कामगार नेते राजेश जी निंबाड़कर, इन्होंने पारिवारिक परंपरा निभाते हुए 129 साल से महालक्ष्मी जी की स्थापना और महाप्रसाद का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ अपने निवास स्थान पर किया गया। शहर के गणमान्य व्यक्तियों में आकर महालक्ष्मी जी के दर्शन किए और माननीय आमदार अभिजीत वंजारी ने दर्शन करके प्रार्थना करके शहरवासियों के लिए सुख शांति समृद्धि की प्रार्थना की और शुभकामनाएं दी। और समाज सेवक चंद्रकांत वासनिक जी अपनी शुभकामनाएं दी। धन्यवाद। नागपुरातले राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते आमचे ज्येष्ठ बंधू राजेश भाऊ निंबाळकर यांच्या घरी मी आज महालक्ष्मीच्या दर्शनाला आलेलो आहोत। या निंबाळकर कुटुंबामध्ये 118 वर्षापासून महालक्ष्मीची ही परंपरा या ठिकाणी सुरू आहे आणि नागपूरमध्ये सुद्धा असे अनेक ठिकाणी अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे ती आजही नागपूरकरांनी जपून ठेवलेली आहे। आणि या माध्यमातून या गणेश उत्सवाच्या माध्यमातून महालक्ष्मी उत्सवाच्या माध्यमातून एक चांगलं धार्मिक वातावरण कौटुंबिक वातावरण या निमित्ताने निर्माण होते आणि याकरता मी शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे, दर्शनाला आलेलो आहे। निश्चितपणानं महालक्ष्मीचा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना जीवनामध्ये प्राप्त होईल, नागपूरकरांना प्राप्त होईल आणि त्याच्या माध्यमातून एक चांगलं या ठिकाणी वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। सर, आपण आपल्या घरी बसतात 129 वर्ष झाले, या विषयात तुम्ही आपण नागपूरकरांना काय शुभेच्छा देऊ शकता? नागपूर सुरुवातीपासून अत्यंत धार्मिक शहर आहे आणि धार्मिक परंपरा पाळणार आहे। त्यानिमित्ताने आमच्या इकडे पूर्वजांपासून आज 119 वर्ष झाले। त्यानिमित्ताने आम्ही महालक्ष्मी पूजनाची परंपरा आणि ती विरासत आमच्या येणाऱ्या पिढीनेसुद्धा कायम ठेवलेली आहे, याचं आम्हाला समाधान आहे। आणि समाजातले मान्यवर जे काही आहेत, राजकीय सामाजिक मान्यवर आमचे आदरणीय नेते अभिजित भाऊ वंजारीसारखे आमचे बंधू इथे येतात, दर्शन घेतात आणि एक चांगला सामाजिक सलोखा या निमित्ताने निर्माण होतो असं मला वाटते। आणि आपल्या सर्वांना महालक्ष्मीच्या या पूजनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। या नाही सर, तुम्ही अरे आम्ही मीडियावाले लोक